नागपंचमीसाठी शिराळा सज्ज. शिराळा येथे सोमवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी साजऱ्या होणाऱ्या नागपंचमीची सर्व स्तरावर जय्यत तयारी झाली असून शिराळा नगरपंचायत, वन खाते, आरोग्य विभाग, महसूल व पोलीस सज्ज झाले आहेत. यावर्षी 41 जिवंत नागांचे दर्शन होणार आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता गृहीत धरून सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. यात्रा सुरळीत पार पडावी याकरिता 617च्या वर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामध्ये पोलीस उपअधीक्षक 1, पोलीस निरीक्षक 12, पोलीस उपनिरीक्षक 37, पोलीस कर्मचारी 437, महिला पोलीस अंमलदार 55, पुरुष अंमलदार 437 आणि वाहतूक पोलीस 60 कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय व्हिडिओ कॅमेरे 15, ध्वनिमापक यंत्र 12, दंगल नियंत्रण पथक 2 इत्यादींचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर गुन्हेगारांच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेरे, अंबामाता मंदिर परिसर, मिरवणूक मार्ग या 20 सीसीटीव्ही कॅमेरे, 4 वॉच टॉवर ठेवण्यात आले आहेत. 16 व्हिडिओ कॅमेरेद्वारे चित्रीकरण करण्यात येणार आहे. पोलीस निरीक्षक जंबाजी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर साकेत पाटील व वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर NB कंसे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून सर्पदंशावर प्रतिबंधक 600 लशी उपलब्ध असून उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटर आदी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. फिरती वैद्यकीय पथके 32 असून शहरात 7 आरोग्य पथके ठेवण्यात आली आहेत. ST बसस्थानक, व्यापारी हॉल, पाडळी नाका, लक्ष्मी चौक, शनी मंदिर, समाज मंदिर, नायकुडपुरा आदी 7 ठिकाणी आरोग्य पथके तसेच अत्यावश्यक बाबीसाठी उपजिल्हा रुग्णालयातील सुविधांची तपासणी करून त्या अद्ययावत ठेवण्यात आल्या आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली 3 रुग्णवाहिका ठेवण्यात आली आहेत. नगरपंचायतीने नगराध्यक्ष पृथ्वीसिंग नाईक, पंचायत समिती सभापती सम्राटसिंग नाईक, उपनगराध्यक्ष बसवेश्वर शेटे, बांधकाम सभापती राजसिंह पाटील, मुख्याधिकारी सूरज कांबळे, वीज वितरणचे उपअभियंता हेमंत येडगे, नगरसेवक यांनी पाणी, आरोग्य, विद्युत पुरवठा, स्वच्छता यांनी यंत्रणा सज्ज केली आहे. शिराळा शहरास जोडणाऱ्या रस्त्यांचे देखभालीचे काम उपअभियंता वैभव जाधव व शाखा अभियंता संदीप मिसाळ यांनी केले आहे. वन विभागाचे वनक्षेत्रपाल रमेश कांबळे यांनी 150 अधिकारी, कर्मचारी तसेच 10 गस्ती पथकांची नियुक्ती केली आहे. या पथकात 28 जणांची नियुक्ती केली असून तसेच 7 ठिकाणी तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. शहरातील 32 गल्ल्यांमध्ये पथकांचे लक्ष राहणार आहे. नागपंचमी उत्सवास येणाऱ्या भाविकांसाठी शिराळा तालुका अंतर्गत व बाहेरील मार्गावर शिराळा आगाराच्या 35 व बाहेरच्या आगारास 30 बसेस यात्रेकरूसाठी ठेवण्यात आल्या आहेत. नागपंचमीच्या उत्सवादरम्यान प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार श्यामला खोत पाटील यांनी सर्व विभागाचा आढावा घेतला आहे. प्रतिकात्मक नागाच्या मिरवणुकीसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नामांकित बँड, बेंजो आदीसह पारंपरिक वाद्ये उशिरा दाखल झाली आहेत. एकूणच शहराचे वातावरण भक्तिमय झाले आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील यांनी भेटी देऊन विविध विभागांना सूचना दिल्या. शिराळ्याची नागपंचमी ही सणाबरोबरच यात्रा म्हणून ओळखली जाते. या यात्रेसाठी गेल्या 4 दिवसापासून ग्रामदेवता अंबामाता मंदिर परिसरात मेवा, मिठाई, खेळणी, हॉटेल, स्वेटर विकणारे आदी स्टॉल भरून गेलेले आहेत. या यात्रेचा आनंद लुटण्यासाठी अनेक हौशी नवसे यात्रेकरू येतात. त्यांचे मनोरंजन व्हावे म्हणून पाळणे, मिनी SL वर्ल्ड याचा आनंद लुटत आहेत. अंबामाता ट्रस्टने ग्रामदेवता अंबामाता मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली असून मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.